गुड आफ्टरनून मंडळी. तर आज बऱ्याच दिवसातून आणि दुपारचा असा मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर सर्वांना हाय. तर एवढे दिवस व्लॉग लॉंग येत नव्हते, तर त्याचं रिझन तर मी पुढे सांगेनच. आणि आजचं मी 4चं माझं रुटीन काय असतं सायंकाळपर्यंत ते सगळं शेअर करणार आहे. आता 3:30 वाजलेले आहेत आणि आता केस विचारते, फ्रेश होते, राजवीर झोपला आहे तोपर्यंत. आणि पुढे आपण कंटिन्यूच करू. तर पाहू शकताय राजवीर उठलेला आहे आणि मी फ्रेश व्हायच्या आधीच तो उठला. मग मी थोडंसं त्याच्यावर हसते, खेळते, थोडासा वेळ घालवते. कारण मग एकदा जर काम चालू झालं ना तर दिवसभर मग काम काही संपत नाही आणि त्याच्याशी असं थोडासा वेळ घालवायला मिळत नाही. आणि खरंच मला दिवसेंदिवस वाटते की तो असा मोठा पटपट लवकर होत चाललेला आहे. आणि मग पुन्हा हे लहानपण आपण खूप त्यांचं मिस करतो. त्यामुळे मी होता येईल तेवढा थोडासा वेळ त्याच्यावर घालवत असते. तर दुपारी मी बिलकुल झोपत नाही. दुपारी झोपलं की मग संध्याकाळी झोपायला उशीर होतो, कारण रात्री मग झोप लवकर लागत नाही. त्यामुळे मग दुपारचं एडिटिंग, व्हिडिओ अपलोड करणं असं काम चालू असतं. आता इतके दिवस लॉंग व्हिडिओ अपलोड केले नाहीत, त्यामुळे मग माझं घरचं काम, स्वच्छता वगैरे हेच काम चालू असायचं. आणि का असं होत होतं की व्हिडिओ अपलोड करायचं होत नव्हतं हे तर मी पुढे सांगेनच. आणि केस मला शक्यतो असे वरती फोल्ड करायलाच आवडतात, कारण मग सायंकाळपर्यंत अजिबात म्हणजे केसांमध्ये गुंता होत नाहीत, केस फारसे तुटत नाहीत. आणि गरमीमध्ये असे केस फोल्ड केलेलेच खूप बरे वाटतात. तर आता मी फ्रेश होते आणि राजवीरलाही फ्रेश करते. तर फ्रेश झाल्यानंतर मी मस्तपैकी बनवलेला आहे आल्याचा चहा, जो पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतो मला पिण्यासाठी. आणि इकडे राजवीरला दूध गरम करते. आणि चहा वगैरे झाल्यानंतर मग माझं नेहमीचं काम चालू झालं. सर्वांची कपडे मात्र जिथल्या तिथे ठेवली ना की दुसऱ्या दिवशीची आपली घाई गडबड वाचते. नाहीतर कोणाचा टी-शर्ट, कोणाची पॅन्ट हे जर सापडत नसेल तर मग सकाळी शोध मोहीमच घ्यावी लागते. मग ते CIDच्या वरचं काम वाटतं मला, खूप वैताग येतो. म्हणून मी आदल्या दिवशी शक्यतो ज्याच्या त्याच्या कपाटात जे ती कपडे ठेवून टाकते. तर रूममध्ये कपडे घडी करत असताना आंब्यांचा खूप छान वास आला, तर मी खायलाच घेतले आंबा. आणि खरंच चोखून आंबा खाण्यामध्ये खूप मजा आहे. असं कोणाकोणाला आवडतं ते, म्हणजे वाटतं की खरंच चोखून आंबा खाल्ला म्हणजे आंबा खाल्ल्यासारखं वाटतं, तर कमेंटमध्ये जरूर सांगा. तर मस्तपैकी आंबा खाऊन झाल्यानंतर मग मी झाडू मारायला घेतलेला आहे. हॉल आणि बाहेरचं अंगण स्वच्छच करावं लागतं 4 वाजता. आणि मग इथून मी पुढं मग किचनमधली आवरावर करते, भांडी वगैरे मांडते. आणि भांडी मांडता काय झालं पहा, माझ्या हातून भांडं पडल्यानंतर माझ्या चुलत जाऊबाई आहेत म्हणतात, त्या मला काय म्हणतायत ते पहा. तर तवली हातातून पडल्यावर त्या मला म्हणतात हळू फोडायचं. सासूबाईंना पण कळलं नाही पाहिजे की ते भांडं फुटलंय असं फोडायचं. अशा त्या मला बोलून दाखवत आहे. तर असं आमचं एकमेकाशी बोलत सायंकाळचं काम आवरतं. तुझं काय आवरलं ग, माझं काय झालं ग, असं एकमेकाला आमचं सांगणं असतं. तर चला दुधावरची आता साय काढून मी दूध तापवायला ठेवते. हे नेहमीच आम्ही सकाळी सायंकाळी अशी साय काढून ठेवतो. आणि मग अशा पद्धतीने साई साठवून मग एक दिवशी मग ताई काय करतात, 1-2 आठवड्याने ही साई हलवतात आणि त्याचं छानपैकी तूप काढतात. तर हा आहे आमचा गोबर गॅस. दूध तापवण्यापूर्वी मी थोडंसं यावरती पाणी गरम करायला ठेवते. इथं कॉक आहे चालू बंद करण्यासाठी आणि याला काळ्यापेटीचीच गरज लागते चालू होण्यासाठी. थोडासा आता आमचा अलीकडे गॅस हा मंद आलेला आहे, पण तरी देखील आमचं बरीचशी कामं यावरती होतात आणि गॅसची बचत होते मेन म्हणजे. तर पाणी आता गरम होतं आहे, कारण त्याच्यावरती मग लगेच भात किंवा मग आता बटाटे शिजवणार आहे ते अलीकडच्या गॅसवरती ठेवते पाणी गरम केल्यानंतर, म्हणजे पटकन होऊन जातं, गॅसची थोडीशी बचत होते.
तर आजच्या मेनूमध्ये मी बटाट्याची आमटी करायची ठरवलेली आहे. खरंच दररोजचं हे एक आम्हा महिला वर्गासाठी कोडच आहे की आज काय बनवायचं, आज काय बनवायचं. मला वाटतं पंतप्रधानांनाही देशाचं एवढं टेन्शन नसेल तितकं आम्हा महिला वर्गांना दररोजच्या भाजीचं टेन्शन असतं. तर आता पाणीही गरम झालेलं आहे. पाणी मी यामध्ये गरम केलेलं बघते म्हणजे चटकन ह्याचे 2 शिट्ट्या होऊन जातील आणि पाहू शकता ना गॅसचीही बचत होते. तर चला आता ह्याचे 2 शिट्ट्या होईपर्यंत मी फटाफट आता मी कणिक मळायला घेते आहे. असं मी सायंकाळचा पटापट स्वयंपाक उरकून टाकते. आणि खरं तर मला भांडी मांडायचा खूप कंटाळा येतो, पण जी कामं कंटाळादायक आहेत ना ती मी पहिला करते. म्हणजे मग काय होतं की पटपट बाकीची कामेही उरकतात. कंटाळादायक काम जर पाठीमागे ठेवलं ना मग सगळेच कामं माझी रेंगाळतात. कधीही कणिक मळण्यापूर्वी मी आधी सकाळचं काही चपात्या वगैरे शिल्लक आहे का किंवा सायंकाळचं काही शिल्लक आहे का पाहते आणि जितके आवश्यक आहे तितकंच करते, जेणेकरून अन्न जास्त वाया जाणार नाही. आणि कधीही आमच्या घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती एक्स्ट्रा जरी बाहेरून आली तर तीही जेवू शकेल असंच 1-2 तरी जेवण किमान शिल्लक असतं. तर राजवीला आत्याबाहेर खेळवत आहेत तोपर्यंत माझं पटपट काम उरकण्याचं चालू असतं. आज सायंकाळी मला बांगड्या देखील भरायला जायचं आहे कारण परवा दिवशी वट पौर्णिमा आहे. तर पाहू शकताय माझी कणिक ही मळून झालेली आहे. आता हे बाकीचं काम उरकेपर्यंत छानपैकी मुरेल. आता मी हे शिजलेले बटाटे बाहेर काढते आणि त्यामध्ये थंड पाणी ओतून ठेवते जेणेकरून ते थंड होईल. त्यानंतर फोडणीसाठी कांदा टमॅटो वगैरे चिरून घेते. लसूण वगैरे सोडून द्यायची मदत शक्यतो आत्याच करतात, पण मी बटाटे शिजून घेतल्यानंतर त्याला कांदा टमॅटोचीच फोडणी देते. आमटीची तयारी करून झालेली आहे. तर मी आता तांदूळ निवडते आहे. तांदूळ मोजण्यासाठी असा एक डबाच केलेला आहे, त्यामुळे जर शिल्लक भात नसेल तर आम्हाला पुरेपूर 1.5 ग्लास बास होतो. तर यासाठी मी गोबर गॅसवरती गरम पाणी ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे भातही लवकर शिजून होतो. तर मी आता उभारूनच बटाटा वगैरे चिरून घेते. तर आता माझी तयारी चालू झालेली आहे बटाट्याला फोडणी देण्याची. इकडे भात तर ऑलमोस्ट झालेलाच आहे आणि इकडे गोबर गॅसवरती दूधही तापत आहे. तर चला असा फटाफट आता स्वयंपाक झालेला आहे. तर आमटी बनवून झालेली आहे आणि ती कड येण्यासाठी मी इकडे गोबर गॅसवरती ठेवते आहे म्हणजे ते आराममध्ये शिजते. आणि पाहू शकता इकडे तोपर्यंत पडलेला आहे भांड्याचा खिळा. तोही असं बोलता बोलता झालं तर किती मज्जा येईल ना. कसा तर तो असा. तर चला भांडीही झालेली आहेत आणि पाहू शकता आमटीला खूप छान कट आलेला आहे. आणि आता मी सगळं साहित्य गोळा करते. तुम्हाला तर माहीतच आहे चपात्या आम्ही चुलीवरती बनवतो, तर सगळं साहित्य वगैरे मी घेते आणि पाहू शकता कणिक ही छानपैकी भिजलेली आहे आपली. तर चला भेटते आता चुलीजवळ तुम्हाला. तर खरंच चूल पेटवणं म्हणजे मला कसरतीचंच काम वाटतं. कधी कधी पेटते, कधी कधी वाटतं ती माझ्यावरती नाराजच आहे आणि कधी कधी वाटते माझ्यावर चिडलेली आहे. इतकी फास्ट पेटते ना की मग मला खूप कसरत घ्यावी लागते चपाती करण्यासाठी. आणि असे प्लास्टिकचे कागद वगैरे वापरलं ना की चूल पेटते. आणि रॉकेल वगैरे आम्ही नाही यूज करत, तर थोडा वेळ गेला ना की ही पेटते. आणि कधी कधी वारं असलं की मग थोडासा त्रास होतो चपाती करण्यासाठी. तर वारं तर आहेच म्हणून मी पटकन तवा ठेवला जेणेकरून जास्त वारं लागणार नाही. तर सुरुवातीला मी असे चपातीचे पटपट गोळे करून घेते जेणेकरून मग नॉनस्टॉप माझ्या चपात्या पटपट व्हाव्यात म्हणून. आणि वरती असा चुलीजवळ मी तेलाचा डब्बाच करून ठेवलेला आहे. तर पाहू शकताय चूल तर छान पेटलेली आहे आणि थोडंसं वारंही लागतंय. तर आता सांगायचा मुद्दा असा की का व्हिडिओज येत नव्हते. तर मंडळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो की सगळंच भकास किंवा उदास वाटतं. कधी कधी आपलं जे ध्येय आहे तेही आपल्याला नकोच वाटतं. आणि माझ्या बाबतीत असंच काहीसं होत होतं. याचं कारण नक्की सापडत नव्हतं.
ट्रिपवरून आल्यापासूनच मला असं काहीसं जाणवत होतं की कोणताच उत्साह नव्हता. व्हिडिओ एडिटिंग करणं हे अजिबातच नको वाटत होतं. आणि मग अशा वेळेला तुमचे छान छान कमेंट डोळ्यासमोर यायचे. माझ्याच गावातल्या काही सखी आहेत ज्यांना मी ओळखतही नाही, पण ते माझे व्हिडिओ पाहून माझा नंबर शोधून मला कॉल करत होते. आणि अशांचे कॉल मला आठवले की ताई तुमचे खरंच व्हिडिओ खूप सुंदर असतात, आम्हाला खूप मोटिवेट करतात आणि खरंच तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. हा काही सर्वांचा जो सपोर्ट होता तो मला आठवला आणि मगच मी आजचा खरं तर हा व्हिडिओ बनवायला घेतला आणि हा व्हिडिओ अपलोड करते आहे. कधी कधी वाटायचं की हे असं उदास वाटण्याचं कारण किंजल आहे का, कारण किंजलला किमान यावेळी मी माझ्या जवळ शाळेसाठी ठेवावं असं मला वाटायचं. पण आणि मला माझ्या स्वतःवरतीच अविश्वास वाटायचा, कारण मी तिच्यासाठी टाईम देऊ शकेल का. कारण एकतर आमची जॉईंट फॅमिली आहे, काम भरपूर असतं, त्यात राजवीर आहे, राजवीरला पूर्ण दिवसातला जास्त वेळ द्यावा लागतो. त्यात माझं शॉप आहे आणि यावेळेस मी माझा बचत गटही चालू केलेला आहे, प्लस हे यूट्यूब चॅनल, असं खूप माझा वेळ असा विभागला गेलेला आहे कामासाठी. आणि त्यात मी किंजलच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकेन का असं वाटायचं आणि खूप चिंता काळजी तिच्या अभ्यासाविषयी वगैरे वाटायची. मला चिंता थोडीशी माझ्या मम्माशी चर्चा केल्यानंतर दूर झाली. जसं गेल्या वर्षी ठेवलेले आहेस तसं याही वर्षी इयत्ता 4थीपर्यंत तू माझ्याजवळ ठेव आणि बिलकुल त्याची काही चिंता करू नको बोलली. आणि खरंच तिने खूप छान तिचं टाईम टेबल बसवलेलं आहे, खूप छान शेड्यूल आहे. लवकर उठणं, देवापुढे प्रार्थना, अभ्यास आणि ॲबॅकसमध्येही ती खूप छान मार्कांनी पास झालेली आहे. आणि हे जसं जसं तिचं रुटीन 1-4 दिवस पाहते मी तिकडचं. मम्मा मला व्हिडिओ पाठवते दरवेळेस व्हॉट्सअपवरती तिचे, तर ते पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. आणि मग मी आणि तुमचा सपोर्टही आठवला, तर मी पुन्हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. आणि आशा करते की तुम्ही इथून पुढेही माझ्याबरोबर असेच सोबत राहाल. मंडळी, या सर्वातून एक तरी गोष्ट माझ्या लक्षात येते, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर एक किंजलच्या खरंच उत्तम भविष्यासाठी मला या मायाजाळातून बाहेर पडावंच लागेल, म्हणजे मनावरती थोडासा दगड ठेवावाच लागेल. तर चला, माझा स्वयंपाकही झालेला आहे, आता खाली जाते, भांडी धुते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तर मंडळी, अशा प्रकारे सर्व काम आवरलं, जेवण खाणं आवरलं आणि शतपावली करत करत एक काम केलं आणखीन एक. तर छानपैकी या बांगड्या भरून आले मी. आता मला वाटतं शुक्रवारी वटपौर्णिमा आहे, म्हटलं मग पुन्हा मला बेंटेक्सच्या बांगड्या वगैरे हवी तशी डिझाईन भेटणार नाही, म्हणून मी आधी जाऊन 2-3 दिवस जाऊन आधीच भरून आले. आणि बेंटेक्सच्या बांगड्या मला उन्हाळ्यात घातलं ना की खूप ॲलर्जी उठते, त्यामुळे मग मला ह्या अशा थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसातच काय घालायला मिळतील ते मिळतील. सो मी अशा ह्या बांगड्या भरून आलेले आहे. आणि आता झोपायला आम्ही आलेलो आहोत वरती. आणि राजवीरचा असा काहीतरी कारभार चालू असतो, ड्रॉवर वगैरे उघडायचं, ते घड्याळ काढलेलं आहे आता पप्पाचं त्याने. आणि जोपर्यंत लाईट्स वगैरे ऑफ करत नाही ना तोपर्यंत तो काही झोपत नाही. आणि आता त्याची असंच थोडीशी दंगामस्ती चालू असते. पण आता मी त्याच्यासाठी एक अभ्यासासाठी चार्ट घेतलेला आहे, तर थोडासा एक अर्धा तास आधी मी जरा लवकरच येते वरती. सगळं किचनमधलं काम वगैरे लवकर आवडते आणि मला ना लवकर जेवायला फार आवडतं. आणि सरांनाही, कारण कसं होतं की झोपेपर्यंत आपली बरीचशी हालचाल होते, जेवणही पचतं आणि ते बेस्ट आहे. शिवाय मला आणखीन लवकर जेवण किंवा किचनमधलं काम करायला का आवडतं, तर राजवीला थोडासा वेळ देता येतो. तर हे असे चार्ट्स वगैरे ABCDचे वगैरे आणलेले आहेत. पाठीमागं असे नंबर्स आहेत 1 to 100 आणि ही मुळाक्षरं आहेत. आणि तो बरंचसा त्यातला सांगायला लागलेला आहे. हे बघा, लगेच घेऊन बसतो बघा तो कसा. आणि मग मी त्याला इंग्लिशमधलं पण शिकवते आणि ABCD शिकवते आणि मराठीतलंही मुळाक्षरे वगैरे शिकवते. आणि बऱ्यापैकी त्याला फरक कळत चालला आहे. हे ट्रेन आहे, हे आगगाडी आहे, इकडे एलिफंट आहे, तिकडे हत्ती आहे. मुळाक्षरामधलं तो सगळे प्राणी वगैरे ओळखतो. तर चला मंडळी, असा दिवस असा गेलेला आहे आणि तुम्हाला ही रिझन सांगितलं आहे मी, व्हिडिओ येत नव्हते त्याबद्दलचं. तर चला, आणि इथून पुढचेही व्हिडिओ येत राहतील, मला वेळ मिळेल तसा येत राहतील. सो चला, भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा. टेक केअर, बाय.